सांभाळायला कोण नाही. राम राम. काय पाहिजे? काय आता 80 रुपये 70 रुपये आज काढली बरं का आता. हा का? हा 50-60 मागत आहे. आता नाही द्यायची. नाही हा कालपासून थोडी बाजार सरकली ना. हा जागेवर आहे बी का? जागेवरची आयडिया नाही पण वीरची आहे. ओके. नमस्कार. आज 1 मार्च 2026 सायंकाळचे 6 वाजले आणि पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी काल नव्हतो आपण, पण जो परवाचा विषय होता मुंबईमध्ये जो माल विकत नाही त्याच्यात काही फरक पडला का हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलोय. सर नमस्कार. नमस्कार. काही फरक पडला नाही, अजून तर काही फरक नाही. अजून वातावरण जरी शेतीचे ओके. बरेच धंदे लागते नाही, त्याच्यामुळं इकडे पण मालाचा उठाव कमीच आहे. आणि आता अजून 2 दिवस खूप फरक राहील माल मार्केटवरती, उद्या आणि परवा होळीमुळं. ओके. कारण पूर्ण मुंबई आणि हा, सगळीकडे जो होळी खेळली रंगपंचमीचा जाते. खेळ हो, होळीचा जोरात चालतो, त्याच्यामुळं मालाचा बराच इकडं परिणाम Effect, राहील भावावरती ओके. फ्लावर उद्या आणि परवा. फ्लावरी आज तरी थोडी ठीक होती बाजार, 100 पासून 250-200 रुपयापर्यंत. ओके. बाकी इतर माल होते. शिमला 350, 450, 400, कारली 400, 450, 500, 550. त्याच्यानंतर दोडके 200, 250, 300. त्याच्यानंतर भरता वांगे 150, 200, 250. ताम वांगे 200 रुपये. गावठी वांगे 300, 350, 400 रुपये. लाल वांगे 300, 400 रुपये. हलके 200 रुपये. त्याच्यानंतर दुध्या 200, 250, सुपर 300 रुपये. एकंदरीत मार्केट थोडं ठीक होतं, पण हेच वातावरण जर तिकडचं खराब नसेल तर वातावरण आणखी म्हणजे माल चांगल्या भावात विकले असते. ऑलरेडी माल खूप कमी आहे. हो, माल कमी. त्या हिशोबाने आज डबल बाजार असते. फ्लावरी पण 250-300 रुपये विकले असते. तिकडे जर धंदा चांगले झालो असते तर कोणी भाजीवाला 1 लाख रुपये गाळ्याचं भाडं, काय गाळ्याला भाडं देऊन तिथं तर भाजीपाला लावणार नाही ना. बरोबर. शक्यतो 70% धंदे रस्त्यावरच. आहे. त्याच्यामुळं हा परिणाम झाला एवढा. तर नगरपालिकेचा निर्णय योग्य अयोग्य हा आपला मुद्दा नाही. आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होते. 4-8 दिवसांनी क्लिअर आहे बाकीचं काहीतरी झालं, पण जो 4 दिवस ज्याचा माल चालू आहे त्याचं 100% नुकसान होतं. आणि कुठलाही माल 8 दिवसच चालतो आणि त्यानंतर त्याचा सीझन गेला बिचाऱ्याचा. आता रोज आहे विलासभाऊसारखे जे रोज आहे त्यांचं ठीक आहे की त्यांना काही लई मोठं नुकसान नाही, पण ज्यांचा माल लिमिटेड चालतो त्यांना 100% नुकसान आहे. तर ठीक आहे, बघू बाकीच्या मार्केटचा आढावा. तोपर्यंत व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर जे मित्र नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काय भाऊ काढले? 15 रुपये. 15 20 रुपये होते. हां आता 15 रुपये. ओके. कुठले पालक मावली? माऊली 5 रुपये लावला पालक. या भावात चांगलं युट्यूबवर टाका फक्त चांगलं. का शेंगदाण्याची पिका चालतं काय भाऊ सर? 12-13 जाम भाजी केली का बरं? घरची का? उन्हानं घरची जांबच केली. चला 12 रुपये. ना जांबा असतो काय खा. काय भाऊ विकली हो मावली भेंडी? 400, 350. आता चालू झाली का? हा कोणतं आहे? राधिका? हो काय भाऊ विकली? साऊ? हां नाही आहे ना साऊ. 200. पण नवा काय काही फरक नाही. ओके. दंडवत काय आणलंय? कोथिंबीर आणली ती, कांदे आणले ते. कांदे काय भाव? कोथिंबीर मस्त बारीक आणली ती. काय भाव दिली? 15. नको. काय कांदे आणले? काय लावेल कांदे उपटून आणले? ओके. हे बाबा अरे काय भाव विकले गेल की? हा 150. का बरं 150? का बरं एवढं कमी? खरंच 150? का हो कांदे उपटून आणले? जरा काय पाणी कमी पडलं का? 10 रुपये. शपू वाढली नाही फ्लावरची बाजार? काय सुधारली थोडी आज का नाही? आज काय ओके नाही काय भाव दिलं हो?
200 रुपये. 200 विकलं का? ओके. हो काय भाव विकली फ्लावर? फ्लावर काय विकली? कोणती व्हरायटी? कुठले हो? काय भाव दिले हो काक? मग शिकले असतील त्यानं. मग आले सिन्नरचे कार्यकर्ते आले. काय भाव विकली होती काकडी? काकडीला काय भाव नाही. 300 रुपये. 150 रुपये मागितले आम्ही 350 जाऊ द्या ना त्यांना. काय घेऊन आले वांगे काय? काय भाव दिले वांगे? आत्ताच आले का? ओके. भेंडी 400 दिली चांगली असं काही का हो गायब झाले? काय भाव दिले तुमच्या साव? काय काय भाव पण? तरी पुढे पळाते भाव सांगायचे आधी पळाते. हा का? आता काय सांगायचं? अरे तुम्ही घरचा मालिक ती नाही लोक इकत घेऊन मालिक इथे कस काय असं? नाव कसं लागत आहे मालिकायला. आम्ही माल मार्केटमध्ये तसा लागतो. हा काय भाव विकले गावठी वांगे? गावठी वांगे 400 रुपये. विकले का पण? ओके. अजून बाकी किती विकले मग एखादी? 2 विकले. 3 बाकी आहे. अजून 50% नाही मग. काय भाव दिला दोडका? 300 350. 3 3.5 दिला का? ओके. हो काय म्हणतंय गिराईक? 106 आहे का? 70 मागत आहे. थोडी सुधरेल पण काय भाव काय भाव? आता काय 2 250 300 फक्त फक्त. हायेस्ट काही आज का झाला पोका? आता हा 32 घोडा. ओ बाबा. रामकृष्ण ऐकला का नाही दोडका? एक गाडी राहिली. काय ऐकली काय भाव आहे? 200 रुपये. हे काकडे काय भाव विकल्या का? 300 रुपये. तुझ्या देखत. ओके. झाला खावलीला काय भाव? 1260 गेली असं. कोणतं गावठीच आहे काय का कतरी? वेट लय कमी. 1230 40 50 1255 1255 रुपये 1255 1255 नाना परत पुढं काय भाव गेले वक्कल? 27 1770. हा एक 1870 एक 1710 आहे. चाल बाजार चालेल नाही तर बाजार टाईट आहे. इथं बाजार टाईट झाले का? आली काय भाव गेलं शिवाबाई? भारी वक्कल. 11 का 12 रुपये गेली ते. छान नाही ना? हो काय भाव घेतली शेपू? शेपू काय गेली? 12. आम्ही दिसलं पाहिजे. काय भाव गेले कांदा पाती? 9 रुपये झाले. ही काय गेली हो? हो नमस्कार. काय भाव गेले? काय मग 1200 रुपये. 12च्या आसपास आहे का? राहू द्या जरा पाठवा. कुठं पाठची द्या मोदीला. तुमच्या रोड रिलीज पाहतोय आम्ही. ओके. कांदा पाहतो. घ्या. मी सगळ्याच्या 9 10 12 गेले का? काही वाढवा गेले? काय 21 दिले. 11 हायस्ट. नाही ती गेली ना 2300. ही 1200 कोणती? ही 1200 रुपये गेली. हा 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 नमस्कार. व्हिडिओ काढा ना. काचा कलाकार म्हणजे 2400 गेली का? हा आमची गाव गाडी आमची गाडी चांगली ना भाजी. कोणतं आहे ते? कत्री का? कत्री गावठी. हा गावठी कत्री. बस आता तिकडे काय नाही. वडाई नजीक. ओके. ही 23 रुपये का? नाही अजून अरे पिवळं काय भाव विकलं का? काय भाव विकली? समोर या. हा?
चांगले इकले हो. कोणती व्हरायटी रामशेष आहे का? चंदन आहे का? पण मग कत्री याच्यामधले आहे, चायना टाईप आहे. कुठली व्हायची? ओके. भाऊ बोला. नमस्ते. आपली काय असं असं नाही तर काय लावून झाले का नाही काय? हम्म. 405 रुपये 405 रुपये 405 450 रुपये 500 रुपये. अरे 5 कर. 505 एक वार 2 वार नाही तर लावून 505 रुपये. हलकी 505 बागुल 500 रुपये. सांगा जरा एक बोला. 600 रुपये 900 रुपये 1000 रुपये 5 5 एक वार 2 वार 11 5 11 5 रुपये 11 5 10 11 10 एक वार 2 वार 15 कर 15 11 15 कल्पेश 1100 एक वार 2 वार नाही 1000 रुपये एक वार 2 वार 11 रुपये 11 1100. 25 खुली किरण 1200-1300 रुपये. फक्त थांबेलच ना. हजाराच्या आसपास डायरेक्ट 1300 रुपया 1300 करा. चला बोला 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 5 रुपये 1005 1005 रुपये 50 1100 रुपया 1105 1150 11.5 रुपये 11.5 सोनू पांडेकर 1000 रुपये 1050 1100 1150 55 1200 गोडके 1005 रुपये 1100 1150 1200 1250 1300 1350 1400 1450 कोणतं 1500 1500 RS काय भाव विकली हो बीट? बरं आहे का? 1000च्या आसपास मध्ये लय हाल होते ना, तो 800-700. कांदे 800-900 जायचं बीट 1000 रुपये जाते ते तरी परवडते. काय काय कांदे 700-800 रुपये जाते बीट जाते चांगलं. हां दर काय एवढं इकडं तर परवडत नाही, अशी इकडे काय परवडायचं? दाखव ना 600 इकल्यावर मग 600 आणि 300 इकल्यावर मग मजुरी नाही. गाडीवाल्याच पुरं आहे ना. हां. 300-400 दाखवून ठेवा ना 1000-1500 दाखवा ना आले पाहिजे ना असं घ्या घ्या हवा करून, घ्या हवा हवा करून घ्यायची. हा मग तेच म्हणलं लोक आले पाहिजे. बरोबर आहे. दगडाचा जर माल आहे दगडाचं वजन आलं पाहिजे का नाही? दगडाचा भाव आला पाहिजे खरं आहे. 1000 1100 300 600 ओके. निघाला की नाही गाजराचा भाव? भाऊ काय 8-9 रुपये कालचा? खर्चात तसंच. ओके. गाजराचा अवघडच झालं. काय भाव गेला? 750 रुपये गेले. फक्त हा ना आज जराशी कमी. सण आलाय ते मुंबईला प्रॉब्लेम चालू आहे. हा त्याच्यामुळे. हां चला. हे काय भाव गेला? 25 रुपये. अरे वा, उलट सणासुदी चांगला भाव गेला. हे 26 काय गेलं नाही? पापडी 26 दिली. चॉकलेट काय भाव गेला?
डुप्लिकेट डुप्लिकेट 12चा 13चा 14चा 15चा 16चा 17चा 18चा 19चा 2005 10 25 नमस्कार साहेब 50 55 21 22 23 5 साडे 2300 रुपये बाराचा 12.5चा 1600 1700 17 55 18 18.5 19 5 2000 50 2100 50 2200 50 2300 चॉकलेट 23 रुपये गेला तर काय होते अद्रक 57 रुपये किलोपर्यंत 35 पासून ओके काय भाव विकत आहे गाजर काय 8-9 रुपये काय कारण एवढे गाजराचे हाल झाले हे उमळी नंतर चालू आहे हा, ते लाल गाजर संपले का चालू आहे अजून ते चालू आहे थोडे थोडे आले संपत हां त्याच्यामुळे बाजार कमी ना कुठून आहे ते गाजर हे शिंगवे शिंगव्याचे का ते जाकुलीचे कोणते ते काय कुठले आज तरी बाजारात नाही आता हे विकत घेऊन का घरचे घरचे ते धुवायला कुठं मग असं असं काय बाजार असली तर मग परवडतं गाजर 1500च्या पुढं कमीत कमी 15 पाहिजे हा धुवायला वाचवायला काढायला किती खर्च आहे खर्च 6 रुपये किलोला नुसतं धुवायला का उपटायचं आहेत उपटायचं आहेत मग काय 8 रुपये गेलो काहीच शिल्लक नाही ना कॅरी बागन बाळ संपलं ओके